न जीवा चहा ठेव ना, मी हे करतो जर थोडस येत. द्या इकडे, मी करते. नाही जमणार तुम्हाला. हा काय नाही जमणार? येतो ना. अरे डिझेलची गाडी अशी साट करून उघडतो मी एकटा. हे तर सिंपल आहे एकदम. येईल हसून. अरे येईल, मला खरं सांगतो. तू कस काय प्या, तुला कितीदा सांगितलं हे सगळं नको करू माझ्यासाठी. मला नाही आवडत. मला हे सगळं करता येतं. हो तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी करते मी. मला समाधान मिळतंय सगळं करून. तू न त्या सांग काय काय करायचं ते सांग. नाही मीच करायचंय. मी भाजी चिरायला घेते, तुम्ही कणिक मळा, मग मी भाजीला फोडणी घालते आणि मग पोळ्या करते. तेच करतो ना आपण. चालेल. चालेल. सावली तुला खरं सांगू का, मला ना इतका आनंद झालाय की तू आता कंपनीची जबाबदारी सांभाळणार आहेस. म्हणजे आजपर्यंत घराची जबाबदारी अगदी उत्तमरित्या पार पडली असती, पण माझा विश्वास आहे की तू आता कंपनी पण तितक्याच ताकदीने सांभाळशील. तुमचा विश्वास आहे ना, मग झालंच. पण वैरी मला थोडं टेन्शन आलंय. कसलं? घर आणि कंपनी एकत्र कसं सांभाळू ह्याचं. सावली मी तुला किती वेळा सांगितलंय, तू घराची अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना, मी सगळं सांभाळून व्यवस्थित. आणि तुला सांगू का, घर सांभाळण्याचा पर्याय मी निवडला होता. म्हणजे मला कधीच कोणी विचारलं नाही की तू कंपनीत काम करशील की नाही. खरं सांगू का, मला ना आवडलं असतं कंपनीत काम करायला, पण मला जमलं असतं की नाही माहिती नाही. पण तुझ्या बाबतीत तसं होणार नाही. तू सगळं व्यवस्थित सांभाळशील मला माहिती आहे. हो वहिनी, पण तरी. सावली किती वेळा सांगायचंय तुला. आणि तसंही तू याच्या आधी मीच सांभाळायचे ना सगळं. तू आल्यामुळे मदत झाली, थोडासा भार हलका झाला एवढंच. तोच भार अजून वाढेल वहिनी. घरातला सगळ्यांचा भार फक्त तुमच्यावर येईल. मित्र तो असू शकतो नाही का. फ्रेंडशिप मध्ये नो सॉरी नो थँक्यू तो डायलॉग. कसं आहे ना सावली, आता आम्ही दोघ जण मित्र झालोय, सो तिच्या एकटीवर कुठलाच भार पडणार नाही. मी आहे ना तिला मदत करायला. तुम्ही? हो. पण तुम्हाला गॅरेज सांभाळायचं असेल ना. गॅरेज? सावली मी गॅरेज मध्ये काय काय शिकलोय माहितीये तुला? काय काय शिकलोय की कांदा. त्याचं काय? कांदा मी असा कापायचो, इतका बारीक कापू शकतो, दाखवू शकतो. म्हणजे बारीक इतका कापतो ना मी की का लगेच नाही का द्यायचा. इतका बारीक कापू शकतो की चावायची गरज पडत नाही. चावला जाणार आहे का गिळला जाणार आहे. खोटं नाही म्हणत आहे, खरं आहे. आणि बाय द वे तुला सांगतो, जेव्हा तुम्ही मालक असता कुठल्याही गोष्टीचं, तेव्हा तुम्ही थोडंसं लेट गेलं तरी चालतं ऑफिसला, गॅरेजवर. बाकीचे सांभाळतात. नाही नाही, मी तेच तुम्हाला म्हणते. मालक असलात ना की वेळेवर गेलंच पाहिजे. सगळी कामं वेळेवर झाली पाहिजे. भाज्या आहेत ना बॉईल करायचा, त्याचं ना असं मिक्सरमध्ये काढून पल्प करायचा, बटर टाकून सूप आणि पाव. ते विदेशातली लोक आहेत ना, ते रात्री फक्त हेच जेवतात आणि एकदम स्ट्रॉंग आणि हेल्दी राहतात. अहो नाही तसं नाही, पण आपल्या घरातल्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. कोणाला काय लागतंय बघावं लागतं ना. नाटकं आहेत त्यांची, म्हणून सांगतो. त्यापेक्षा ना तू पिठलं आणि भाकरी, पिठलं भाकरी बेस्ट. सगळ्यांना दर रात्री पिठलं आणि भाकरी हे खा आणि झोपायला जा म्हणावं. पण असं कसं चालेल ही नाटकं? सांगतो नाही ना. हो ऐका ना, ही नाटकं बंद करा. तुमच्यात ते कॉम्पिटिशन लागलीये काम करायची. हा, आणि तुम्ही असाल तुमच्या गॅरेजचे मालक आणि तू तुझ्या कंपनीची. मी या किचनची मालकीण आहे, कळलं? त्यामुळे मी सांगेन तसंच होणार. ओके? पण टिप निघा. हो निघतो. मालकीणबाई, मगाचा विषय थोडा अर्धवट राहिला, त्याच्याबद्दलचं काय मत?
मला सांगा ना. हा एक आहे ना विषय आहे ना, तो ही अर्धवट सोडून इथे निघून आले. वहिनी, अच्छा हा, तुम्हाला सांगू, किचन मध्ये आल्यापासून त्या लाजत होत्या. वहिनी काय भानगड आहे? सावली, तू त्यांचं काय ऐकतेस? माझं ऐकूच नकोस ना सावली तू. खरंच सांगतो, ही काय सांगणार आहे ना तेच ऐकायचंय मला आणि तुला आता. नाही काय वाक्य अर्धवट सांगितलं आणि म्हणाली गाळलेल्या जागा भरा. बरं मी मगाचपासून उत्तर देतोय, ती उत्तर बरोबर आहेत का चुकीची आहेत हेही मालकीणबाई सांगायला तयार नाही आहेत. मालकीणबाई ऐका ना, मित्रत्व शत्रुत्व असं काही असू शकतं का? मग तुम्ही ते वाक्य मला सांगा, मी उत्तर देते. सांगू हिला? जमेल तुला? हो. सांगतो. वाक्य असं आहे की दिवसेंदिवस माझं तुमच्याबद्दलचं. हो काय? अच्छा तू ऐकलं नाहीस का? नीट ऐक. वाक्य असं आहे की दिवसेंदिवस माझं तुमच्याबद्दलचं इथेच गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. मी मगाचपासून सांगतोय तिला उत्तर, पण ही उत्तर बरोबर आहेत का चुकीचे हे काय सांगायला तयार नाही. काय चाललंय हिच्या समोर उगाच? काय नको ते काय? काय समोर म्हणजे मला जर उत्तर मी तुला सांगतोय तर ती मिळत नाहीये तर मी असं बोलणारच ना. आता तिला माहिती असेल तर ती सांगेल, पण मला असं वाटतंय की तू जे मी सांगितलं ना, मित्रत्व शत्रुत्व प्रेम. दिवसेंदिवस माझं तुमच्याबद्दलचं प्रेम. प्रेम वाढत चाललंय. हो. प्रेम वाढत.